प्रिय बंधुभगिनीनो, आज मी पेंटेकॉस्ट येशू आपल्या शिष्यांना प्रकट झाला योहानकृत शुभवर्तमान अध्याय 20 वचन 19 ते 23 यावर चिंतन करत आहे. योहानाच्या शुभवर्तमानातील या परिच्छेदात योहान जेव्हा त्याचे शिष्य एकत्र जमले होते तेव्हा येशू त्यांना प्रकट झाला आणि त्याने त्यांना शांती दिली. त्यांच्यावर श्वास सोडला आणि म्हणाला, पवित्र आत्मा स्वीकारा. मग त्याने त्यांना सांगितले की जर तुम्ही कोणाची पापे क्षमा कराल तर त्यांची पापे क्षमा केली जातील. जर तुम्ही क्षमा करणार नाही तर त्यांची पापे क्षमा केली जाणार नाहीत. या घटनेचे वर्णन करतो. शिष्यांनी पवित्र आत्मा स्वीकारण्याच्या या कृतीला पेंटेकॉस्ट म्हटले जाते. पेंटेकॉस्ट येशू आपल्या शिष्यांना प्रकट झाला. योहान अध्याय 20 वचन 19 ते 23 यावरील माझे चिंतन मी डेनिसच्या एका हृदयस्पर्शी कथेने सुरू करू इच्छितो. डेनिस हा एक लाजाळू, भित्रा आणि एकटा मुलगा होता जो आपल्या वयाच्या मुलामुलींमध्ये मिसळायला घाबरत असे. परंतु दृढीकरण सॅक्रमेंट ऑफ कन्फर्मेशन स्वीकारल्यानंतर तो एक हुशार, सक्रिय आणि मनमोकळा तरुण बनला, ज्याला अनेकजण आपलेसे करू लागले. डेनिस लहानपणी आणि प्राथमिक शाळेच्या दिवसांमध्ये एक खूप लाजाळू, भित्रा आणि एकटा मुलगा होता जो आपल्या वयाच्या मुलामुलींमध्ये मिसळायला घाबरत असे. शाळेच्या बसने शाळेत जाताना जेव्हा इतर मुले ओरडत, एकमेकांना मोठ्याने हाक मारत, विनोद करत आणि बस हास्य व गोंगाटाने भरून टाकत असत, तेव्हा डेनिस शांतपणे, बहुतेकदा खिडकीजवळ बसून बसमध्ये काय चालले आहे याकडे लक्ष न देता खिडकी बाहेर पाहत असे. बस शाळेच्या गेटजवळ पोहोचताच तो बसमधून उतरून हळूहळू आपल्या वर्गाकडे चालत जात असे. वर्गात प्रवेश करून शिक्षकांच्या वर्गात येण्याची शांतपणे वाट पाहत आपल्या नेहमीच्या जागेवर बसत असे. मग त्याच्या धर्मग्रामात दृढीकरण संस्काराचा दिवस आला. त्याच्या धर्मप्रांताच्या बिशपने मिसा अर्पण केली आणि डेनिसने इतर मुलांसोबत बिशपकडून दृढीकरण संस्कार स्वीकारला. बिशपने आपल्या प्रवचनात दृढीकरण संस्कारासाठी पात्र असलेल्या मुलांना आणि मुलींना आणि मिसासाठी उपस्थित असलेल्या इतर भाविकांना दृढीकरण संस्काराचा अर्थ आणि महत्त्व समजावून सांगितले. डेनिसने बिशपने उच्चारलेला प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकला आणि बिशपचे प्रवचन लक्षपूर्वक ऐकत असताना त्यांच्या शब्दांवर मनन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी केवळ बाहेरील जगातच सूर्यप्रकाश आला नाही, तर डेनिसच्या जीवनात आणि व्यक्तित्वातही एक तेजस्वी उजेड आला. अनेक दिवस एकटे अंतर्मुख राहिल्यानंतर पहिल्यांदाच डेनिस शाळेच्या बसमध्ये चढताना खूप आनंदी होता. बसमध्ये शिरताच तो आपल्या मित्रांना अभिवादन करू लागला आणि त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करू लागला. जेव्हा त्याच्या मित्रांनी आश्चर्याने भरलेल्या चेहऱ्याने डेनिसला परत अभिवादन केले तेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता. त्या दिवसापासून त्याचे वर्गमित्र आणि शिक्षक डेनिसच्या जीवनात आणि व्यक्तित्वात होत असलेले परिवर्तन पाहू लागले आणि सर्वजण त्याच्यासाठी खूप आनंदी होते. कथेचा संदेश. या कथेचा संदेश हा आहे की जे लोक पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात आणि दृढीकरण संस्कार स्वीकारतात, त्यांच्या जीवनात हा संस्कार संपूर्ण परिवर्तन घडवून आणू शकतो आणि आणतोही. येशूच्या शिष्यांच्या जीवनातही असेच परिवर्तन घडले. जे यहुदी पुढाऱ्यांच्या भीतीने दारे बंद करून एकत्र जमले होते, येशू त्यांच्यामध्ये येऊन उभा राहिला आणि म्हणाला, तुम्हाला शांती असो, आणि म्हणाला, पवित्र आत्मा स्वीकारा. सुरुवातीच्या ख्रिस्त सभेचा इतिहास येशूच्या शिष्यांच्या संपूर्ण परिवर्तनाचा साक्षीदार आहे. येशूने त्यांच्यावर श्वास सोडला तेव्हा त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला आणि त्यांनी प्रचंड वेगाने वाहणारा वारा, अग्नीच्या जिभा आणि शिष्यांच्या अनेक भाषांमध्ये बोलणे
यासारखी नाट्यमय चिन्हे पाहिली. त्यांना पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य प्राप्त झाले, ज्यामुळे ते निर्भयपणे आणि उत्साहाने सार्वकालिक सेवा कार्यात आणि शुभ वर्तमानाच्या प्रसारात सहभागी होऊ शकले. 3. ख्रिस्ती धर्मातील पेंटेकॉस्टचा अर्थ आणि महत्त्व. पेंटेकॉस्ट. ख्रिस्ती धर्मात पेंटेकॉस्टमध्ये खालील घटक आहेत. 1. पेंटेकॉस्टचा अर्थ. पेंटेकॉस्टचा अर्थ 50वा असा आहे, जो ख्रिस्ती धर्मातील ईस्टर नंतरचा 50वा दिवस दर्शवतो. 2. पवित्र आत्म्याच्या अवतरणाचे स्मरण. पेंटेकॉस्ट हा येरुशलेममध्ये असताना प्रेषित मरिया आणि येशूच्या इतर अनुयायांवर झालेल्या पवित्र आत्म्याच्या अवतरणाचे स्मरण करतो. 3. ख्रिस्ती चर्चचा जन्म. पेंटेकॉस्ट हा ख्रिस्ती चर्चच्या जन्माचे स्मरण करतो, म्हणूनच त्याला चर्चचा वाढदिवस असे म्हटले जाते. 4. नाट्यमय घटनांचे घडणे. प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 वचन 1 ते 13 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे पेंटेकॉस्टच्या घटनेदरम्यान प्रचंड वेगाने वाहणारे वारे, वादळ आणि वारे, अग्नीच्या जिभा आणि शिष्यांचे अनेक भाषांमध्ये बोलणे यासारखी नाट्यमय चिन्हे पाहिली गेली. 5. पवित्र आत्म्याद्वारे येशूच्या अनुयायांचे सक्षमीकरण. पेंटेकॉस्टच्या दिवशी येशूच्या अनुयायांना पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य प्राप्त झाले, ज्यामुळे येशूच्या शिष्यांना सार्वकालिक सेवा कार्यात आणि शुभ वर्तमानाच्या प्रसारात सहभागी होणे शक्य झाले. 6. ख्रिस्त सभेचा वाढदिवस. पेंटेकॉस्टला अनेकदा ख्रिस्त सभेचा वाढदिवस म्हटले जाते, कारण या दिवशी प्रेषितांच्या सार्वजनिक सेवा कार्याची आणि शुभ वर्तमानाच्या प्रसाराची सुरुवात झाली. त्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा शिष्य एकत्र जमले होते आणि यहुदी पुढाऱ्यांच्या भीतीने दारे बंद केली होती, तेव्हा येशू येऊन त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि म्हणाला, तुम्हाला शांती असो. दारे बंद असताना येशू खोलीत कसा येऊ शकला? दारे बंद असताना येशू खोलीत आला, कारण पुनरुत्थानानंतर येशूला जे शरीर मिळाले होते ते इतर सजीवांच्या शरीरांप्रमाणे भौतिक मर्यादांनी बांधलेले नव्हते. आपल्या पुनरुत्थानानंतर आपल्यालाही येशूसारखेच शरीर मिळेल. आणि येशू म्हणाला, तुम्हाला शांती असो. येशूने त्याच्या पुनरुत्थानानंतर आपल्यासाठी शांती आणली आहे. आपल्या सर्वांना शांतीची गरज आहे, कारण आपले जीवन अडचणी, परीक्षा आणि निराशाने भरलेले आहे, ज्यामुळे दुःख निर्माण होते आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनातून शांती गमावली आहे. जशी आपल्या अंतःकरणात शांती नाही, तशीच बाहेर जगातही शांती नाही. म्हणून आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी आणि येशूने आपल्यासाठी आणलेल्या स्वर्गीय आनंदाचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला शांतीची गरज आहे. प्रभूपासून ही शांती प्राप्त करण्यासाठी आपण प्रार्थना, उपवास आणि दानधर्म करून स्वतःला तयार केले पाहिजे. तसेच प्रभूपासून ही शांती प्राप्त करण्यासाठी आपण इतरांनाही प्रार्थना, उपवास आणि दानधर्म करून स्वतःला तयार करण्यास प्रोत्साहित आणि प्रेरित केले पाहिजे. असे म्हटल्यावर त्यांना आपले हात आणि बाजू दाखवली. प्रभूला पाहून शिष्यांना अत्यानंद झाला. येशूने त्यांना आपले हात दाखवले, कारण थोमा म्हणाला होता, जोपर्यंत मी त्याच्या हातांवरील खिळ्यांच्या खुणा पाहत नाही आणि त्या खुणामध्ये माझे बोट घालत नाही आणि त्याच्या कुशीत माझा हात घालत नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. योहान 20:25. त्यामुळे थोमाच्या तोंडून अत्यंत अर्थपूर्ण बाहेर पडले. त्याने येशूला पाहिल्यानंतर, माझा प्रभू आणि माझा परमेश्वर. योहान 20:28. पुनरुत्थित येशूला माझा प्रभू आणि माझा परमेश्वर असे संबोधण्याची ही पहिलीच वेळ होती. म्हणून सर्व शिष्य अत्यंत आनंदित झाले. आपणही विश्वास ठेवला पाहिजे की येशू आपला प्रभू आणि आपला परमेश्वर आहे आणि त्याच्या आपल्यामधील उपस्थितीमुळे आपण आनंदित झाले पाहिजे आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांपर्यंत ती सुवार्ता पोहोचवली पाहिजे. आपण इतरांनाही येशूला आपला प्रभू आणि आपला परमेश्वर असे संबोधायला शिकवले पाहिजे आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांपर्यंत ही सुवार्ता पोहोचवण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. पुन्हा येशू त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मी तुम्हाला पाठवत आहे. येशू आपल्या शिष्यांना सांगतो की ज्याप्रमाणे स्वर्गीय पित्याने त्याला पाठवले होते, त्याचप्रमाणे तो त्यांना एका मोहिमेवर पाठवत आहे. मानव जातीला पापापासून वाचवण्याची आणि त्यांच्यासाठी स्वर्गात स्वर्गीय पित्याबरोबर अनंतकाळ राहण्याची संधी निर्माण करण्याची
त्याच्या स्वर्गीय पित्याची योजना पूर्ण करणे ही येशूची मोहीम होती. येशू आपल्यालाही मानवजातीला पापापासून वाचवण्याच्या आपल्या स्वर्गीय पित्याच्या योजनेच्या पूर्ततेच्या काळात भागीदार म्हणून सामील करून घेणार आहे. असे करून येशू आपल्याला परमेश्वराची मुले होण्याचा दर्जा देत आहे, कारण तो परमेश्वराचा पुत्र आहे. मानवजातीला वाचवण्याच्या स्वर्गीय पित्याच्या योजनेच्या पूर्ततेमध्ये त्याचे भागीदार होण्याच्या येशूच्या आमंत्रणाला आपण सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. आणि असे म्हणून त्यांनी त्यांच्यावर श्वास सोडला आणि म्हणाला, पवित्र आत्मा स्वीकार. अखेरीस शिष्याला पवित्र आत्मा प्राप्त झाला आणि लोकांना परमेश्वराचे राज्याचे सुवार्थ सांगण्यासाठी बाहेर जाण्याचे सामर्थ्य त्यांना मिळाले. शिष्याप्रमाणेच आपणही परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे की त्याला आपला आत्मा आपल्यावर सोपवण्याची विनंती केली पाहिजे, जेणेकरून आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना सुवार्थ सांगण्याचे सामर्थ्य आपल्यालाही मिळू शकेल. जर तुम्ही कोणाची पापे क्षमा कराल तर त्यांची पापे क्षमा केली जातील. जर तुम्ही ती क्षमा करणार नाही तर ती क्षमा केली जाणार नाहीत. येशू आपल्या शिष्यांना लोकांच्या पापांची क्षमा करण्याचे सामर्थ्य देतो. हीच प्रायश्चित्त संस्काराची म्हणजे कन्फेशनची स्थापना आहे, जे आपली पापी वृत्ती स्वीकारू शकतात, आपल्या पापांसाठी प्रायश्चित्त करू शकतात आणि आपली पापे क्षमा केली जातील या विश्वासाने धर्मगुरूकडे जाऊन पापांची कबुली देतात. त्या कॅथोलिक लोकांसाठी प्रायश्चित संस्कार ही परमेश्वराची एक देणगी आहे. प्रायश्चित संस्कार स्वीकारणाऱ्या व्यक्तीला सैतानाच्या मोहांविरुद्ध लढण्यासाठी आणि भविष्यात पापांपासून दूर राहण्यासाठी एक विशेष कृपा प्राप्त होते. पण आपण मानव असल्यामुळे सैतानाच्या मोहांना बळी पडून पुन्हा पापे करणे शक्य आहे. पण पापापासून दूर राहण्यासाठी आपल्याला परमेश्वराकडून कृपा आणि मदत मिळावी म्हणून आपण कठोरपणे सातत्याने प्रार्थना करणे आणि त्याग करणे आवश्यक आहे. प्रिय मित्रांनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447993 या व्हॉट्सअप क्रमांकावर मला लिहा किंवा कॉल करा. माझ्या व्हॉट्सअप चॅनल पॅट्रिक रिफ्लेक्शन्स वर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायक सामग्री उपलब्ध आहे. कृपया चॅनलला फॉलो करा. माझे यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजाला भेट द्या व सबस्क्राईब करा. तसेच STTPS वर्ल्ड ऑफ इमोशन्स जीन या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक ई-बुक आणि ऑडिओ बुक या स्वरूपात मोफत डाउनलोड तुम्ही करू शकता. माझे व्हिडिओ व चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहेत. कृपया ही माहिती तुमच्या मित्रांशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी माझ्याशी संपर्क साधू शकता. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व आशीर्वाद देवो. त्याचप्रमाणे तुमची सर्व स्वप्न, इच्छा व आकांक्षा त्यांच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करोत. आमेन. आभारी.